खोटं पाडलंस रे मला। मी रोज तुला विचारत होते तू कुठे जातोयस, काय करतोयस, तू मला काही सांगितलं नाहीस। तू हिला भेटायला जात होतास। अहो तुला नाही सांगायचं मी सांगते, तू काव्या बारसकरला भेटायला जात होतास हो ना? अहो नाही, काय बोलताय तुम्ही? असं नाहीये। एक मिनिट, काव्याबद्दल तुम्हाला कसं समजलं? असं समजलं म्हणजे मी बोलते ते खरं आहे? नाही म्हणजे तू इतके दिवस त्या काव्याला भेटायला जात होतास? अहो नाही हो, माझा आणि तिचा काहीच संबंध नाहीये। किती खोटं बोलणार आहेस अजून? हा, आता तर माझ्याकडे पुरावा आहे तरी खोटं बोलण्याची हिंमत कशी होते रे तुझी? अहो ऐका माझं, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काहीच नाहीये। म्हणजे माझा आणि तिचा काहीच संबंध नाहीये ना, मी तिला भेटायला जातोय। संबंध आहे, खरं तर तुमचाच संबंध आहे। माझी चूक झाली, मी मध्ये आले तुमच्या। अहो बस, कोणत्या तरी रुमालाच्या जोरावर तुम्ही निष्कर्ष लावताय। काय डोकं फिरलंय का तुमचं? अरे मला तर माहित पण नाही ती काव्य आता कुठे काय करते ती, मग भेटायचा सवालच येत नाही ना। काहीतरी डोकं फिरल्यावानी बोलताय तुम्ही। ठीक आहे, ठेवला मी तुझ्यावर विश्वास। मला फक्त एवढंच खरं खरं सांग, तुझ्या गाडीत मिळालेला हा रुमाल कोणाचा आहे? कोणत्या मुलीचा रुमाल आहे हा? मिळालं मला माझं उत्तर। मला अजून काही ऐकायचं नाही। गेले कित्येक दिवस खोटं बोलतोयस रे तू माझ्याशी। तू कुठे जातोयस, काय करतोयस, कोणाला भेटतोयस? तू इग्नोर केलंस मला। काय काय कारण सांगितलीस न सांगता घरातून निघून गेलास। आता कुठे मैत्री घट्ट झाली होती ना आपली? हे नव्हतं एक्सपेक्ट केलं मी तुझ्याकडून। विश्वास ठेवला तुझ्यावर आणि माझी चूक झाली। नाही, खरंच माझी चूक झाली। मी तुझ्यावर विश्वास ठेवला। अशी बोलण्यातच काही पॉइंट नाही। ते मी काहीतरी सांगायला आले ते विसरले। आठवलं की येते हा परत। कोण आहे? अगं मी आहे तेजा, दार उघड लवकर तिथे। याचं काय? काय रे, आता कुठे डोळा लागत होता माझा? चांगली झोप आली होती। काय तुझं? अगं दिदे, इथं माझ्या आयुष्यात भूकंप आलाय आणि तू झोपतेस वय? आता काय झालं? काय झालं का काय झालं? लय काय काय झालंय?